नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक पदाकरिता जी भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याच्या ग्राउंडच्या बाबतीत तुम्हाला माहिती देण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तर तुम्ही जर पाहाल तर ते ग्राउंड आहे. आता पहिलं तर सांगेल हे ठाणे विभागाकरिता जे आहे ग्राउंड त्याची माहिती आहे. तर तुम्ही बघाल तर ठाणे विभागाकरिता 6 ठिकाणी आहे. 6 ठिकाणी कोणकोणते होते? ठाणे इथं फक्त मुलींचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं होतं. शहापूर, जव्हार, अलिबाग, रोहा आणि डहाणू या ठिकाणी काय झालं होतं, की मुलांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं होतं. तर यांचं जे ग्राउंड होणार आहे, तर त्याच्या संदर्भात जर माहिती बघितली, तर याच्यामध्ये पहिले तर बघा ते 16 तारखेपासून आता मी ते टाईमटेबल तुम्हाला दाखवेल. तर हे वेळापत्रक आहे. याच्यानुसार जर बघाल तर 16/2/2024 ते 26/2/2024 म्हणजे परवापासून आज 14 तारीख आहे. तर या ठिकाणी ते शहापूरला होणार होतं. शहापूरला कुठे? समृद्धी एक्सप्रेस हायवे आहे त्याच्यावरती जो टप्पा यूज केला नाही तिथं ते होणार आहे आणि मुलींचं जे 21 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत होणार आहे, ते ठाणे इथेच होणार आहे. ते वाळकोंब साकेत पाईपलाईनचा जो रस्ता आहे इथं होणार आहे ते. आता इथं जर बघाल तर 16 तारखे इथं होणार आहे. तर इथं जर तुम्ही काय केलं, की याच्यासाठी काय केलं, की आम्ही वन विभागाला फोन करून विचारले असता. त्यांना काय केलं होतं, की फोन केला होता. नॉर्मली आता जर बघाल, तर याच्यामध्ये ठाण्यासाठी मुलींचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, ते 15 तारखेला संपणार आहे मध्ये, उद्या संपणार आहे. ओके आणि बाकी विभाग शहापूरला जर बघाल, शहापूरला 12 तारखेला संपलेलं आहे. त्याच्यानंतरनं डहाणूचं 12 तारखेला संपलेलं आहे. त्याच्यानंतरनं जव्हारचं बघाल तर 13 तारखेला संपलेलं आहे. कालच संपलेलं आहे आणि त्याच्यानंतरनं अलिबाग 12 तारीख संपलेलं आहे. सॉरी 13 तारखेला संपलेलं आहे आणि रोहासाठी 12 तारीख संपलेलं आहे. तर याच्यामध्ये जर पाहाल तुम्ही, तर याच्यात असं झालेलं आहे, की यांच्याकडून अजून प्रॉपरली बनवलेलं नाही. इथं अलिबागची आणि डहाणूची जी यादी आहे, ती अजून पूर्ण झालेली नाही आणि बाकी विभाजकाची पूर्ण झालेली नाही. त्यामुळं ते 16 तारखेचं जे अंदाजित वेळापत्रक होतं, ते यांनी काय केलं, की पुढे ढकललेलं आहे. आता ते किती तारीख झाली आहे, हे त्यांनी फोनवर तर अधिकाऱ्यांनी सांगितलेलं नाहीये. बट 16 तारखेपासून सुरू होणार नाही, ही त्यांनी माहिती दिलेली आहे. मग आम्ही विचारलं होतं, की त्यांना अशी माहिती विचारली, की सर 16 तारखेपर्यंत जर होणार असेल तर लवकर द्या. कारण की काय होईल, की एखाद्या विद्यार्थ्याचा 16 तारखेला आला आणि तो विद्यार्थी जर सपोज गोंदिया वगैरेचा असेल इकडल्या साईडचा, तर त्याला यायला वेळ लागेल. तर बेटर वे त्यांना 1-2 दिवसाचा वेळ भेटेल अशा तारखेने तुम्ही लवकर सांगा. तर त्यामुळे फोन केला होता. तर त्यांनी सांगितलं, की 16 तारखेपासून होणार नाहीये. बट जे वेळापत्रक राहील, डिटेल वेळापत्रक म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांचं कधी राहणार आहे, याची यादी लवकरात लागेल अशी त्यांची माहिती आहे. तर आज लागेल, उद्या लागेल ही यादी लवकरात लवकर लागेल असं त्यांनी म्हणलेलं आहे. तर आता हे लवकरात लवकर लागली पाहिजे यादी ही अपेक्षा आहे. तर अशाच इम्पोर्टंट अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.